नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप जास्त वाट बघत असलेला हा जो रिझल्ट आहे, फायनली आज रिझल्ट आयोगाने डिक्लेअर केलेला आहे. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024 चा हा जो रिझल्ट आहे पूर्व परीक्षेचा, तो आपल्याला दिसतो इथे आलेलाच. तर मित्रांनो, जागा होत्या एकूण 480. या 480 जागांसाठी प्रत्येकी एका जागेसाठी 17 मुलं क्वालिफाय झालेली दिसते आपल्याला मेन्ससाठी. सो मुख्य परीक्षा देणारे एकूण मुलं जी आहेत त्यांची संख्या आपल्याला 8179 दिसते. तर बघा, तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार तुमचा स्कोर किती आलाय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही आन्सर की नुसार लिहून ठेवलेलाच असेल. चेक करून घ्याल. बघाल तर कट ऑफ खूप जास्त लागले. आपण जी प्रेडिक्ट केली होती सर्वच क्लासेसने डिफिकल्टी लेवल आणि सगळ्यानुसार, ती एक 55 पर्यंत होती, पण कट ऑफ ही अपेक्षेपेक्षा खूप पुढे गेलेली आहे. खूप मुलांचा मूड पण खराब झाला असणार आहे, बट ठीक आहे, गिव्ह अप नाही करायचे आपल्याला. ओपनची जी कट ऑफ आहे ती 62.50 एवढी कट ऑफ लागलेली आपल्याला दिसतीये. तर यामध्ये जनरल कट ऑफ तेवढी लागलीये, जी की फिमेलची कट ऑफ थोड्याच मार्काने कमी झाले. किती? फक्त 59.25 ची कट ऑफ लागलेली आहे. स्पोर्ट्सची कमी लागते ॲज युजुअल, सो स्पोर्ट्सची 35.75 आहे. तीच जर तुम्ही बघाल तर ओपन आणि ओबीसी ची कट ऑफ तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलरच दिसते. ठीक आहे, बाकी एसबीसी मध्ये वगैरे पण थोडाफार फरक आहे 61 चा. ठीक आहे, एक एक मार्काचा फरक आहे. फिमेल अगेन सेम आहे ओपन एवढीच. ठीक आहे, ओबीसी जर तुम्ही पाहिली तर अगेन मुलांची मुलींची कट ऑफ सेम लागली स्पोर्ट्स. सो ओपन आणि ओबीसी ची कट ऑफ सेम आहे. हा, एससी एसटी ची कट ऑफ जी आहे, जी आधी आपण म्हणायचो की खूप 5-6 मार्कांचा फरक राहतो, त्यात पण तुम्हाला एकच मार्काचा फरक दिसेल मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सुद्धा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे आणि अभ्यास करणारे मुलं जे आहेत ते खूप चांगला स्कोर करताय. सो गटकसाठी आपल्याला छान प्रिपेअर राहायचंय आता. ठीक आहे, एसटी ची कट ऑफ जर तुम्ही पाहिली तर 56 लागली आहे मुलांची कट ऑफ आणि तीच मुलींची 52 लागली. इथे थोडासा एक 4-5 मार्कांचा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे, तेच जर तुम्ही एनटी मध्ये बघाल तर एनटी मध्ये कट ऑफ जी आहे ती अगेन फारशी कमी नाही दिसणार तुम्हाला. ठीक आहे, तेवढीच ऑलमोस्ट आहे. सो फरक जो आहे तो फारसा नाहीये कट ऑफ मध्ये. ईडब्ल्यूएस ची कट ऑफ 4 मार्काने कमी आहे, 57 लागली आहे. ठीक आहे, 4-5 मार्कांनी कमी आहे ही कट ऑफ आणि फिमेल 54 आहे. ठीक आहे, सो थोडस आपल्याला काय करायचे, दिव्यांग आणि ऑर्फनची कट ऑफ पण तुम्ही इथे बघू शकता. तर थोडस यावरून एक तुम्हाला प्रेडिक्शन झालं असणार आहे की पेपर जो आहे तो कठीण होता, सोपा होता, कसाही असला तरी कट ऑफ आता वाढत चाललेले आहेत. ठीक आहे, कॉम्पिटिशन वाढतीये आणि मुलांचा अभ्यास जो आहे तो अजून चांगला होतोय. जितक्या परीक्षा पुढे जात आहे, मुलं अभ्यास जे आहेत करणारे त्यांचा अजून स्ट्रॉंग अभ्यास होतोय, त्यामुळे मार्क्स जास्त घेते आणि कट ऑफ सुद्धा पुढे जात आहे. सो सगळ्या क्लासेसनी जे प्रेडिक्शन दिले होते सगळे खोटे ठरले. इव्हन आपण सुद्धा प्रेडिक्ट केलं होतं, आपली सुद्धा कट ऑफ जे आहे प्रेडिक्शन जे आहे ते चुकलेलं आहे, खूप पुढे गेली आहे कट ऑफ निघून. तर नक्कीच मी तुम्हाला यावरून एक गोष्ट सांगेल की जी 1 तारखेला गटकची परीक्षा होणार आहे, शांत डोक्याने पेपर सोडवा. तुम्हाला कट ऑफ जो आहे अगेन हायर दिसणार आहे. पेपरचा पॅटर्न डिफिकल्ट असू द्या, सोपा असू द्या, मुलं खूप प्रिपेअर झालेले आहेत. सो ऑल द बेस्ट येणाऱ्या पुढच्या एक्झाम साठी. आय होप तुम्हाला यातून जे काही मुलं आहेत जे पास झालेले आहेत त्यांना नक्कीच चांगलं वाटलं असेल किंवा कट ऑफच्या पुढे गेलेले आहेत त्यांना ऑल द बेस्ट मेन्स साठी. तुम्ही मेन्सची तयारी व्यवस्थित करा आणि ज्या मुलांचे मार्क्स यापेक्षा कमी आलेले आहेत, 1 मार्कने गेलं, काही पॉइंटनी गेले, तर ठीक आहे, तुम्ही जवळ होता, थोडीशी मेहनत कमी पडली. नेक्स्ट एक्झाम जवळच आहे, पुन्हा पुढचं वर्ष आहे, आपल्याला गिव्ह अप नाही करायचे. इतक्या क्लोज असताना आपण सोडून नाही द्यायचे, आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहेत आणि अजिबात खचून जाऊ नका, कारण समोर एक परीक्षा आहे. आताच जर तुम्ही खचून जाल तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा अभ्यास असताना सुद्धा तुम्ही तिथे मग तुमच्या मेंटल स्टेटमुळे काय होऊ शकता, कमी पडू शकता. सो पॉझिटिव्ह राहा, जो रिझल्ट आहे एक्सेप्ट करा आणि पुढच्या तयारीला जोमाने लागा. ठीक आहे, सो ऑल द व्हेरी बेस्ट मेन्ससाठी. बाकी तुम्हाला जे मेन्सला क्वालिफाय झालेले आहेत, आपलं गायडन्स आहेच, आपल्याकडे बॅचेस आहेत, तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद. ऑल द व्हेरी बेस्ट.